बातमी सोलापुरातून आहे। सोलापुरात एलपीजी गॅस पंपाबाहेर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद हे एलपीजी गॅस पंप होते। गो गॅस एलपीजी पंपाबाहेर पहाटेपासूनच रिक्षा चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा जो आहे तो सोलापुरात मोठ्या प्रमाणात जो आहे तो जाणवू लागलेला आपण पाहू शकता। गेल्या 10 ते 12 दिवसापासून हा एलपीजी पंप बंद होता। त्यानंतर जे आहे ते रिक्षावाल्याने आज पहाटेपासूनच जे आहे ते गॅस भरण्यासाठी रांगा केलेल्या आहेत। आपण पाहू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जे आहे ते रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कधी देशातील ज्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो रिक्षा चालकाला जो बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, कधीपासून थांबलाय आणि गॅसची स्थिती काय सध्या? आज तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम आमची जी शिस्त आहे त्यांनी मोठीच काढली होती। आज रिक्षा चालकाला जी शिस्त लागली आनंद वाटतो। सकाळी 7 पासून पंप सुरू झालाय आणि शिस्तबद्ध रिक्षावाले गॅस भरू लागलेत, जेणेकरून तुम्हाला सांगतो हे गॅस भरण्यासाठी रिक्षावाले अशी जर शिस्त ठेवली तर काय अडचणी येण्यासारखा विषय नाही। समज सोलापूर शहरातील व जुळे सोलापूर भागातील रिक्षा चालक लाईनला थांबले सगळेजण शिस्त पद्धतीने गॅस भरत आहोत। असा जरी दैनिक पुरवठा आम्हाला गॅसचा झाला तर आम्ही शहराची नाळ म्हणून रिक्षा चालक म्हणून प्रवासाची अखंड सेवा देऊ। दर आता 100 रुपये रेट आहे, पहिला 55 रुपये 50 रुपये रेट होता। मग या व्यतिरिक्त जर वाढलं तर काय कसं घर चालणार? त्यात कसं 100 रुपये म्हणजे ट्रिपला 100 रुपये पण होत नाहीत आता, त्यामुळे रेट वाढल्यामुळे सगळं नाराज आहे थोडं। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।